आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। निधी वाटपावरून शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचा भाजपवर गंभीर आरोप। तर न ऐकणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतो। भाजपच्या लोकांना कामं देऊन सुद्धा आमच्या लोकांवर अन्याय। नाव न घेता चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महालेंकडे गायकवाडांचं बोट। खराब प्रकरणामध्ये काही फोटो मॉर्फ केले। खरी दुखापत असताना सुद्धा त्याला वेगवेगळे रंग देण्यात आले। सुनील तटकरेंवरील आरोपांनंतर आदिती तटकरेंचं हे वक्तव्य। तर मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, आदिती तटकरे यांची ही मागणी। मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेतल्याचं आणखी एक प्रकरण समोर। खारघर परिसरामध्ये सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं। अर्थ आणि नियोजन विभागामध्ये कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विलास लाड यांना अटक। लोकलच्या दरवाजाजवळ उभं राहणं ही बेपर्वाई नाही, गर्दीमुळे दरवाजाजवळ उभं राहावं लागतं। प्रवाशांना दोषी धरता येणार नाही। रेल्वे अपघाताच्या दाव्यावर सुनावणी करताना न्यायालयानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण। रिक्षाचालकांना परवाने देताना मराठी भाषा अनिवार्य। भाषेचं ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून रिक्षाचालकांसंदर्भात हे कडक निर्णय। अजिंठा लेणी परिसरामध्ये मधमाशांचे हल्ले सुरूच। 2 विदेशी पर्यटकांसह तब्बल 90 जण जखमी। मधमाशांच्या हल्ल्याची 2 महिन्यातील ही 7वी घटना। तर 3 महिन्यात 321 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ले चढवलेत। बीडमध्ये 27 महिन्यात महापुरुषांचे 128 अनधिकृत पुतळे उभारल्याची माहिती समोर। 109 गुन्हे दाखल, तर 500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी समाजात स्पर्धा सुरू आहे का, सवाल उपस्थित। अफगाणिस्तानच्या अनेक भागांमध्ये महापूर आणि भूस्खलनात 77 लोकांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। पुरामुळे 147 घरं उद्ध्वस्त, 80 किलोमीटर रस्ते वाहून गेले। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल, तर टीएमसीचा पापाचा गडा आता भरलाय। पश्चिम बंगालमध्ये भाजपचा महाविजय होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बॅनर्जींवर हल्लाबोल।